नमस्कार. सुरेखा ताईची रेसिपी चॅनलमध्ये आपण आज चिकन फ्राय कसं बनवायचं हे बघणार आहोत. तर तुम्ही कलर बघू शकता. या ठिकाणी खूपच भन्नाट आलेला आहे. सेम याच पद्धतीने आपण आता चिकन फ्राय बनवायला घेऊयात. तर या ठिकाणी मी 500 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे. चिकन 2 ते 3 पाण्याने आपल्याला या ठिकाणी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. चिकन घेताना आपल्याला या ठिकाणी थोडे मोठे पीस घ्यायचे, म्हणजे चिकन फ्राय हे खूप छान होतं. त्या ठिकाणी कुकर घेतलेला आहे, गरम करायला ठेवलेलं होतं मी. त्या ठिकाणी 2 ते 3 पळ्या तेल ॲड करून घेऊयात. तेल चांगलं कडकडीत गरम झालं की या ठिकाणी आलं लसूण पेस्ट ॲड करून घ्यायची आपल्याला. तर मी या ठिकाणी आलं लसूण पेस्ट घेतली होती, बारीक कुटून घेतलेली आहे. ॲड करूयात. चांगली गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला आता आलं लसूण पेस्ट ही चांगली फ्राय करून घ्यायची आहे. आलं लसूण पेस्ट ॲड केल्यानंतर चिकनला खूप छान चव येते, त्यामुळे आपल्याला चिकन शिजवतानाच आलं लसूण पेस्ट ॲड करायची यामध्ये. तर बघा या ठिकाणी मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आलं लसूण पेस्टला, तुम्ही बघू शकता. तर या स्टेजला आपल्याला आता या ठिकाणी हळद ॲड करायची. तर अर्धा चमचा मी या ठिकाणी हळद घेतलेली आहे. हळद ॲड करून घेऊयात. हळद तेलामध्ये आपल्याला चांगली मिक्स करून घ्यायची आहे, चांगली फ्राय झाली पाहिजे. तर आता या ठिकाणी आपण चिकन स्वच्छ धुवून घेतलं होतं, चिकन ॲड करून घेऊयात. आपल्याला चिकन तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी 5 ते 10 मिनटं या ठिकाणी चिकन चांगलं फ्राय करून घेतलेले तेलामध्ये, म्हणजे चिकनला चव खूप छान येते आणि चिकनचे जे पीस आहे ते खूप छान लागतात खायला. अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी धना पावडर ॲड करायची. धना पावडर ॲड केल्यानंतर चिकनच्या भाजीला खूप छान चव लागते, त्यामुळे मी या ठिकाणी अर्धा चमचा शिजत असतानाच ॲड करून घेतलेली आहे धना पावडर. परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर पाणी ॲड करताना या ठिकाणी मी कमी पाणी ॲड करते. तर बघा छोटा ग्लास घेतलेला आहे, या ठिकाणी मी कमी पाणी ॲड करायचं, 1 ग्लास पाणी ॲड करून घेतलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी चिकन फ्राय बनवायचं आहे, त्यामुळे रस आपल्याला लागणार नाही जास्त. त्या ठिकाणी मी कमी पाणी ॲड करून घेतलं आहे. एवढं पाणी सफिशियंट आहे चिकन शिजण्यासाठी. तर पाणी ॲड केल्यानंतर परत एकदा चिकन चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर चवीनुसार आपल्याला या ठिकाणी मीठ ॲड करून घ्यायचं आहे. तर मी माझ्या हाताच्या अंदाजानुसार ॲड करते. तुम्ही पण तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार मीठ ॲड करून घ्या. त्या ठिकाणी मी मीठ ॲड करून घेतलेले चवीनुसार. मीठ ॲड केल्यानंतर परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व पीसला मीठ लागलं पाहिजे. त्या ठिकाणी थोडं जास्त मीठ ॲड करायचं, म्हणजे पीसला चव खूप छान लागते. बघा या ठिकाणी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता आपण कुकरचं झाकण लावूयात आणि 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहे आपल्याला. आता तोपर्यंत आपण चिकन फ्रायसाठी मसाला बनवायला घेऊयात. तर बघा या ठिकाणी मी 4 ते 5 कांदे घेतलेले मीडियम साईजचे. कांद्याला आपल्याला असं मधून कट करून घ्यायचं आहे. तर बघा मी मसाला बनवत असताना कांदे या पद्धतीने भाजून घेते. तर तुम्ही जो मसाला बनवत असतील तर तो मसाला आपण कापून तव्यावर पण फ्राय करू शकतो. बघा मी या ठिकाणी गॅसवर एक चाळण ठेवते आणि चाळणीवर कांदे ठेवून या ठिकाणी चांगले कांदे भाजून घेते. असे कांदे भाजल्यानंतर आपल्या चिकनच्या भाजीला खूपच छान चव लागते, त्यामुळे मी अशा पद्धतीने कांदे भाजून घेते. तर बघा एक साईडने चांगले भाजल्यानंतर आपल्याला पलटी करायचे, सगळ्या बाजूने एकसारखे भाजून घ्यायचे. असं काळा कलर येतो, म्हणजे आपली जी ग्रेव्ही असते त्याला पण मस्त काळा स्ट्रक्चर येतं या ठिकाणी. त्यामुळे मी अशा पद्धतीने कांदे भाजून घेते. या ठिकाणी आपल्याला खोबरं भाजून घ्यायचे. तर अर्धा वाटी मी खोबरं किसून घेतलं होतं. तव्यावर चांगलं गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं या ठिकाणी. बघा खोबऱ्याला मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. त्या ठिकाणी मसाला घेतलेला आहे मी. 4 ते 5 कांदे घेतलेले आहे भाजून, खोबरं घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे आणि कोथिंबीर घेतलेली. हा सगळा मसाला आपल्याला मिक्सर ग्राइंडमध्ये ग्राइंड करून घ्यायचा आहे. आता बघा या ठिकाणी मसाला मी दळून घेणार आहे. तोपर्यंत आपण आता मसाला फ्राय करायला घेऊयात. बघा या ठिकाणी कढई घेतलेली. कढईमध्ये आपल्याला सर्वात पहिले तेल ॲड करायचं आहे. तर 3 ते 4 पळ्या मी या ठिकाणी तेल ॲड करून घेणार आहे. चिकन फ्राय बनवत असताना थोडं आपल्याला तेल जास्तच ॲड करायचं, म्हणजे चिकन फ्रायला तेल असलं की मसाला खूप छान होतो आणि खायलाही खूप छान लागते. तर या ठिकाणी बघा मी धना पावडर घेतलेली 2 चमचे, 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे, 1 चमचा चिकन मसाला घेतलेला आहे, लाल मिरची घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे 1 चमचा, कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि या ठिकाणी मालवणी मसाला घेतलेला आहे 1 चमचा. हे सगळे मसाले आपल्याला ॲड करायचे तेलामध्ये. तेलामध्ये फ्राय केले मसाले की मसाल्याला खूप छान चव लागते, त्यामुळे सगळ्यात पहिले मी तेलामध्ये मसाले ॲड करून घेते. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं या ठिकाणी, तर तेव्हा मसाले ॲड करायचे. मसाले चांगले फ्राय झाले की चिकन फ्रायला खूप छान टेस्ट येते. मसाले या ठिकाणी फ्राय झालेले. या ठिकाणी मसाला पण ग्राइंड करून घेतला होता, तुम्ही बघू शकता.
तर या ठिकाणी आपण मसाला ॲड करून घेऊयात. जेवढं आपण तेलामध्ये मसाला चांगला फ्राय करतो तेवढं चिकन फ्रायला खूप छान टेस्ट येते. तर बघा या ठिकाणी मी 10 ते 15 मिनटं चांगलं तेलामध्ये मसाला या ठिकाणी फ्राय करून घेणार आहे. मसाला फ्राय करत असताना गॅसची जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची आहे, म्हणजे मसाला जळत नाही. त्या ठिकाणी मसाला चांगला फ्राय होतोय, तुम्ही बघू शकता मसाल्याला मस्त तेल सुटतं या ठिकाणी. बघा या ठिकाणी मसाला मस्त झालेला आहे फ्राय, तुम्ही बघू शकता तेल पण सुटलेलं आहे मसाल्याला आणि मसाल्यातलं ते पाणी जे होतं ते पण ॲब्झॉर्ब झालेलं आहे या ठिकाणी. तर बघा चिकन पण या ठिकाणी मस्त शिजलेलं आहे. मी 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेल्या होत्या. चिकन ॲड करून घेऊयात आता आणि मसाल्यामध्ये आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे या ठिकाणी. बघा या ठिकाणी आपण पाणी जास्त नव्हतं ॲड केलं, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी खूप कमी रस्सा भेटला आणि आपण आता चिकन फ्राय करतोय त्यामुळे या ठिकाणी रस्स्याची जास्त गरज पण नाही पडली. एवढा रस्सा सफिशियंट होता मसाले बनवण्यासाठी. त्या ठिकाणी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पण बरोबर झालेली, तुम्ही बघू शकता एवढी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला. त्या ठिकाणी मी 10 मिनटं परत एकदा चिकन चांगलं मसाल्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे. तर तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता खूपच भन्नाट आलेला आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण आता कोथिंबीर ॲड करून घेतलेली स्ट्रक्चर येण्यासाठी. शिजताना मी या ठिकाणी थोडं मीठ जास्त ॲड केलं होतं, त्यामुळे मी आता मसाल्यामध्ये ॲड केलेलं नाही आहे. तर आपलं चिकन फ्राय जे आहे ते या ठिकाणी तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता चिकन फ्राय सेम कसं ह्याच झालं मला पद्धतीने तुम्ही कमेंटमध्ये बनवा. नक्की कळवा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.